नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस हा खूपच खास आहे, कारण आज 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि आजच्याच दिवशी माझ्या लहान मामा म्हणजेच की राजू मामाच्या घरी वास्तुशांतीची पूजा देखील आहे. तर आजचा हा पूर्ण दिवस उत्साहाचा असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी दिवसाची सुरुवात करत आहे उंबरठा पूजनाने. मंडळी, उंबरठा हा घराचा संरक्षक मानला जातो. घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहावी आणि घरात सुख समृद्धी यावी म्हणून उंबरठा पूजला जातो. हळद ही प्रतिजैविक आणि मंगलतेचं प्रतीक आहे असं मानलं जातं, म्हणून तिचा लेप लावून आपण लक्ष्मीचं स्वागत करत असतो. म्हणून प्रत्येक महिलेने उंबरठा पूजन हे न चुकता करावे आणि मला सुद्धा ही गोष्ट करायला फार आवडते. आणि पूजा सुरू करण्यापूर्वी थोडी पोटपूजा तर हवीच. आज प्रवीणने खास शेगावची प्रसिद्ध कचोरी आणली होती. सणासुदीच्या दिवशी अशा चटपटीत नाश्त्याची मजा काही वेगळीच असते. नाश्ता झाला की आता मी वळणार आहे पूजेकडे. आणि बरं का मंडळी, असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधी संपत नाही. असे मानले जाते की या दिवशी केलेल्या सत्कर्माचे, दानाचे आणि पूजेचे फळ अनंत पटीने मिळते. याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि भगवान परशुरामांचा जन्म देखील झाला होता. ह्याच दिवशी आपण कलश पूजन देखील करतो, प्लस लक्ष्मी मातेचे पूजन देखील करतो. असं म्हणतात की कलश हे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जाते. त्यात सर्व देवी देवता आणि पवित्र नद्यांचा वास असतो, म्हणून ह्या दिवशी आपण कलश पूजन करतो आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचं सुद्धा पूजन करतो. कारण असं म्हटलं जातं की लक्ष्मी माता ही चंचल असते, पण बरं का मंडळी, या दिवशी तिची विशेष स्वच्छता करून पूजा केल्याने ती घरात स्थिर राहते असं मानलं जातं. नवीन उत्साहाने लक्ष्मीची सेवा केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते, म्हणून या दिवशी आपण कलश पूजन आणि लक्ष्मी मातेचं पूजन करतो. आणि तुम्ही बघू शकता इथे माझी पूजा झालेली आहे आणि आज मी देवांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपली आजची पूजा. आणि आजच्या दिवशी शेगडीची सुद्धा पूजा केली जाते. असं म्हटलं जातं शेगडी किंवा चूल हे अन्नपूर्णा मातेचे स्थान आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो ते तिथे शिजते. अक्षय तृतीयेला शेगडीची पूजा करणे हे वर्षभर आपल्या घरात अन्नाची कमतरता भासू नये आणि अन्नपूर्णा प्रसन्न राहावी यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे असं मानलं जातं. किती छान ना. फायनली घरातली पूजा आटपून आम्ही आता निघालो आहोत एका खास कारणासाठी. आज अक्षय तृतीया आहे आणि या मुहूर्तावर दान धर्माला खूप महत्व असतं. आज आम्ही जिथे चाललोय तिथे एका अतिशय चांगल्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने माझ्या फ्रेंड मेहुल भाईने सर्व लोकांसाठी मोफत ताक वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय. तुम्ही बघू शकता उन्हाचा तडाखा किती. मेहुलने आणि त्याच्या टीमने हा जो उपक्रम राबवला आहे त्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. उन्हाने व्याकुळ झालेल्या लोकांना या ताकामुळे जो गारवा मिळतोय त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान सगळं काही सांगून जाते. तुम्ही सर्वांनी जर व्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर नक्की व्लॉगला लाईक करा आणि आता आम्ही निघालो आहोत थेट मामाच्या घरी, म्हणजे की राजू मामाच्या घरी. समतानगरचं जुनं घर सोडून मामा आता या नवीन वास्तूत राहायला आला आहे
आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, नवीन घरात पाऊल टाकतानाचा आनंद काही वेगळाच असतो. आणि हे आहे माझ्या दीपा मामी आणि राजू मामाचं न्यू होम. कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा हा. आणि फायनली मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेऊन इथे बघा मामा मामी पूजेला बसले आहे. नवीन घरात पहिल्यांदा दूध ओतू घालवलं जातं, कारण ते समृद्धीचं लक्षण मानलं जातं. जसं दूध ओसांडून वाहतं तसंच या घरात सुखशांती ओसांडून वाहो, हीच देवाचरणी प्रार्थना. आणि फायनली सर्व काही आटपून आम्ही गेलो जेवण वाढायला. आणि बरं का, घरामध्ये पूजा मांडली असल्यामुळे हे जेवणाचा बेत 5व्या मजल्यावर दीपा मामीची ही मैत्रीण आहे त्यांच्या घरी करण्यात आला होता. आणि बरं का मंडळी, वास्तुशांतीचं जेवण म्हणजे सागर संगीत बेत. पहा, आज जेवणात आहे गरमागरम भात, वरण, चवळीची चविष्ट भाजी आणि गोड म्हणून गुलाबजामुन. पाहुण्यांची पंगत बसली आहे आणि आम्ही सुद्धा आता जेवणाचा आस्वाद घेणारच आहोत. तर अशा प्रकारे आमचं सुद्धा जेवण झालेलं आहे. तर मंडळी, असा होता आजचा आमचा अक्षय तृतीयेचा आणि मामाच्या नवीन घराचा पूजेचा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बरं का मंडळी, माझ्या दीपा मामीला आणि राजू मामाला त्यांच्या नवीन घरासाठी शुभेच्छा द्यायला विसरू नका हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.